नमस्कार, मी अविनाश पवार लोकवृत्तच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या या बुलेटिनमध्ये हे काय विशेष आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा, कारण आज नंतर आमचं हे बुलेटिन नवीन रूपात तुमच्या समोर येणार आहे। यापूर्वी आम्ही लोकवृत्तच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो ते टीव्हीद्वारे, मात्र आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते म्हणजे वेबच्या माध्यमातून। बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणूनच जे पाणी वाहत असतं ते स्वच्छ राहतं आणि जे थांबून राहतं ते गढूळ म्हणजेच दूषित होतं। त्यामुळे काळानुसार बदल हा अपरिहार्य असतो, तो आम्ही करत आहोत। तुम्हाला सहजपणे उपलब्ध होणारा माध्यम म्हणजे प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल, जो तुम्ही सतत आपल्या समोर ठेवता आणि कायम यातून होणारी नवनवीन माहिती तुम्हाला त्यातून मिळवता येते। आम्ही देखील त्यातूनच तुम्हाला सहजपणे आता आमचं हे लोकवृत्तचं बुलेटिन कधी आणि कुठेही पाहता येणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही हा बदल करतोय। आपण नव्या रूपात लोकवृत्तचे बुलेटिन आपल्या समोर घेऊन आलो आहोत, तेव्हा स्वातंत्र्य दिन विषय या विशेष बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत देश सेवा करणाऱ्या वीर जवानांचं आपल्या जीवनातलं असलेलं महत्त्व, आणि ते मी कुणाला नव्याने सांगण्याची गरज नाहीये माझ्या मते। म्हणूनच आम्ही अशा भूमिपुत्रांविषयी माहिती देऊन त्यांच्या कार्याला लोकवृत्तकडून मानाचा मुजरा करतोय। आजचा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटावा असाच। त्यातल्या त्यात आपला सातारा जिल्हा हा देशभक्तीने जणू ओथंबलेलाच। इथल्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला दिसेल सीमेवर लढलेला एक तरी जवान। असाच एक जवान म्हणजे वाई तालुक्यातल्या कळंबे गावचा शशिकांत शिवथरे, ज्याने या देशाच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं। त्याच्या स्मृतींना नुकताच या गावकऱ्यांनी उजाळा दिला। शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गंवाए। कुछ याद उन्हें भी करना, कुछ याद जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ऐ मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो, ये शहीद हुए हैं उनकी जरा याद। लता दीदींनी गायलेले हे गाणं प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभं करणार आहे, कारण त्यात ज्या पद्धतीने शहीद जवानांच्या बलिदानाचं वर्णन केलंय त्याने या मातृभूमीच्या प्रती असणारं सैनिकांचं प्रेम जाणवल्याशिवाय राहत नाही। अगदी असंच देशावर निस्सीम प्रेम करणारा हा शशिकांत शिवथरे आज आपल्यात नसला तरी त्याने जे काम देशासाठी केले त्यामुळे तो अजरामर झालाय। अनेक युवकांसाठी तो आदर्श बनलाय। शहीद जवानांची स्मृती आज तागायत त्यांनी सर्व लोकांनी अजरामर ठेवलेली आहे। त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना अभिमानाने ऊर भरून येतो। सर्वजण शाळेतील विद्यार्थी देखील या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात। त्यांच्या स्मृतीचं जे काही जतन या कुटुंबियांनी करून ठेवले त्याचं संपूर्ण जे चित्रीकरण केलेलं आहे, असं चित्रीकरण इतर कुठेही होत नाही। पण हे देशात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये या जवानांचं शहीदांचं स्मरण चिरंतर कायम व्हावं आणि त्यांनी जे आपल्या देशासाठी किंवा आपल्या सुखासाठी जे बलिदान दिले त्याचं कायम खरं सगळ्यांनी आठवण ठेवणं गरजेचं आहे। नुकताच त्याचा 19वा स्मृतिदिन या कळंबे गावात गावकऱ्यांनी साजरा केलाय। इथे उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून गावातून शाळकरी मुलांनी फेरी काढली। यात शशिकांत शिवथरे अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता। यानंतर विविध मान्यवरांनी मानवंदना दिली। शशिकांत शिवथरे याचं सेना दलातलं कर्तृत्व हे असामान्य असं होतं।
1999 साली झालेल्या कारगिल युद्धात त्यांनी 4 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. यानंतर झालेल्या चकमकीत त्यांच्या कानामागे गोळी लागल्याने ते धारातीर्थी पडले. मात्र तशाही परिस्थितीत ते लढा देतच राहिले. अखेर त्यांना यात वीरमरण आलं. शिखांचं या देशासाठी जाणं किंवा या गावासाठी जाणं, त्याच्या कुटुंबासाठी जाणं हे खूप चटका लावून गेलं. कारण ही एवढी आठवण प्रत्येक वेळेस आठवणीनं करणं आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस कार्यक्रमात एकत्र येणं, तेवढ्या स्फूर्तीनं तेवढ्याच उत्साहानं ह्या सगळ्या गोष्टी पुढपर्यंत नेणं खूप अवघड आहे. देशासाठी जाणं हे कुटुंबाला कळत असतं, पण बऱ्याच वेळा आपण समाज म्हणून किंवा एका नागरिक म्हणून फारसं त्या बाबतीत खूप गंभीर नसतो, खूप सिरियस नसतो. मला वाटतं की प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे. आणि दरवेळेस कुठं ना कुठंतरी जवान कोणतरी शहीद होत असतो. 2 दिवस 4 दिवस हे फक्त एकत्र यावं हे करावं असं अपेक्षित नाही. नक्कीच या जवानांबद्दलचा आपला आदर सन्मान प्रत्येक कृतीतून आपला दिसला पाहिजे. भारताच्या नकाशावर शशिकांत शिवतरे यानं या कळंबे गावाची धुरा सगळ्या नकाशावर दाखवून दिली. आणि असा हा शहीद जवान आज 18 वर्ष होऊन गेली, परंतु ह्या स्मृती आज काल घडल्यासारख्या वाटतात. शशिकांत शिवथरे यांना भारत सरकारने दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोपरांत सेना मेडल बहाल केले. त्याचा स्वीकार त्यांच्या आईवडिलांनी केला. त्यावेळी त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला नसेल तरच नवल. असे आईवडील या भारतात असल्याने देशाचं स्वातंत्र्य हे अखंड अबाधित राहील या शंका नाही. कारण असे शशिकांत शिवथरे सारखे वीरपुत्र परकीयांचा मनसुबा कधी यशस्वी होऊ देणार नाहीत. म्हणूनच लोकवृत्ताचा देखील या देशाच्या सुपुत्राला मानाचा मुजरा. ब्युरो रिपोर्टसह बापू वाघ, लोकवृत्त, कळंबे, वाई. तर आपण पाहिलं की कळंबे गावच्या या सुपुत्राने आपल्या गावाचं नाव हे कसं उज्ज्वल केलं. भारत देश अशा नररत्नांची जणू खाणच आहे आणि सातारा जिल्हा यात कुठेही कमी नाही. या जिल्ह्यात आणि गावागावात तुम्हाला कार्यरत अथवा निवृत्त सैनिक भेटतीलच. अशाच काही सैनिकांकडून आम्ही त्यांचे अनुभव जाणून घेतले. पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आमचे प्रतिनिधी बापू वाघ यांनी घेतल्या. 65ला आम्ही युद्ध होतं, त्या टायमाला आम्ही पासा म्हणून आलो लुधियानाला आलो. त्या टायमाला फायरिंग जोरात चालली होती. त्या टायमाला आम्ही रेजिमेंट ऑफ तोफखाना होता म्हणून त्यावेळेला आम्ही माग असायचो. त्या टायमाला आम्ही मोर्चे खाटले होते. त्या टायमाला असा एक बॉम्ब आला की जवळजवळ माझ्यापासून 10 फुटावरती तिथं पडला. पण मला काय विजा झाली, आमच्या कंपनीला कोणाला विजा झाली नव्हती त्या टायमाला. आणि तिथून परत मी 1977ला रिटायर झालो. मी 24 मराठा बटालियनमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नोकरी केलेली आहे. आणि मी सन 1998-99ला उरी सेक्टरमध्ये सर्व्हिस करत असताना आमचा एक अतिरेक्यांशी घडलेला प्रसंग तो मी तुम्हाला सांगत आहे. एकदा सीमेवरून पाकिस्तानमधून आतंकवादी आपल्या इंडियामध्ये सीमा पार करून येत होते आणि त्यांना मारण्याचा जो प्रसंग होता तो मी तुम्हाला सांगत आहे. तो प्रसंगामध्ये मी स्वतः त्या ऑपरेशनमध्ये सामील होतो. ऑपरेशन मिलाजुला ऑपरेशन म्हणतात त्याला. तर ते आमचं आणि BSF वाल्यांचं असं दोघांचं मिळून ऑपरेशन होतं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही 4 आतंकवादी मारले होते. ते सीमा पार करून येत असताना आम्हाला त्यांच्या सोर्सकडून खबर मिळाली की असे जे 4 आतंकवादी घेऊन एक माणूस येत आहे. तर ते 4 आतंकवादी सीमा पार करून अलीकडे आल्यावरती आम्ही त्यांना जे स्क्वॉडन म्हणतात त्याला स्क्वॉडन लावून आम्ही त्यांना मारले. तर त्याच्यामध्ये आम्हाला खूपच हे झालं होतं, खूपच परिस्थिती बिकट झाली होती त्या वेळेला. पण मोसमनं तिकडे जे काय असते मोसम पण साथ देत नाही आणि लोक पण तिथली साथ देत नाहीत. तर त्याच्यामध्ये खूपच म्हणजे प्रसंगाला सामोरं जाणं खूप अवघड होतं. तरीही त्यातून आम्ही मोठ्या जिद्दीनं आणि मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जाऊन आम्ही त्यांना मारलं होतं. तर त्याच्यामध्ये आपला एक जवान शहीद झाला होता आणि त्यांचे 4 आतंकवादी त्यावेळेला आम्ही मारले होते. तर अशा पद्धतीने
आज हा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहाने साजरा केला जातोय. आम्ही लोकनृत्य देखील आजपासून नव्या रूपात येऊन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अधिक उत्तम प्रकारचं प्रसारण देण्याचा संकल्प करीत आहोत. तेव्हा तुम्हाला आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं हे कळवायला विसरू नका. आम्ही सोशल साईटवरून ही बुलेटिन प्रसारित करीत असल्याने आम्ही तिथे तुम्हाला भेटू शकतो. तिथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. तसेच आमच्या या साईटला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला मिळतील ताजे अपडेट्स. आमच्या या बातमीपत्रामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटणार उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.